आज आपण पावसाळ्यामध्ये होणारा सर्दी खोकला असेल किंवा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आपण हे लाडू बनवलेले आहे. करायला सोपे आहे, अतिशय खुसखुशीत हा लाडू होतो. त्याचबरोबर पाक करण्याचं टेन्शन नाही, त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी सहजपणे हे लाडू बनवू शकता. त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कविता. मी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांचे कविताच किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी खोबरं. सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर खोबरं अगदी कमी आचेवर, मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं. खूप जास्त लाल करण्याची गरज नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असं भाजून झालेलं आहे. त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी खारीक घेतलेली आहे. खारीक देखील अगदी थोडंसं साजूक तूप टाकून मी छान अशी 2 मिनिटांसाठी भाजून घेतली. त्यानंतर या ठिकाणी पांढरे तीळ मी या अगोदर भाजलेले आहे, त्यामुळे मी पुन्हा भाजणार नाही. ते साधारणतः अर्धी वाटी आहेत. त्यानंतर बदाम घेतलेले आहे. बदाम देखील आपल्याला साजूक तूप टाकून भाजायचे. साधारणतः बदाम घेताना 30 ते 35 बदाम घेतलेले आहे. बदाम छान असे भाजून घ्यायचे. खूप जास्त वेळ लागत नाही. सगळं साहित्य भाजताना खूप जास्त भाजू नका, जेणेकरून त्याचा थोडासा कडवटपणा लाडूमध्ये होतो. त्यामुळे भाजताना अगदी काळजीपूर्वक आणि मंद आचेवर एकसारखं हलवतच भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर पांढरे तीळ, बदाम आपण एकाच वाटीमध्ये काढलेले आहे आणि हे का बरं असं केलं याचं कारण मी पुढे सांगणारच आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकायची काजू साधारणतः 10 ते 12 घेतलेले आहे. त्यानंतर मंद आचेवर अगदी काजू देखील हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेले होते. ते देखील आपण त्याच बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मगजबी. मगजबी साधारणतः 2 चमचे एवढं घेतलेलं आहे. मगजबी देखील मंद आचेवर भाजून घेतलं. पिस्ता देखील हलकासा भाजून घ्यायचा. यामध्ये तुमच्याकडे एखादं दुसरं साहित्य नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालेल. पिस्ता भाजण्यासाठी थोडंसं साजूक तूप मी टाकलेलं आहे. हलकासा पिस्ता छान असा भाजून झालेला आहे. लगेचच मी तो बाउलमध्ये काढून घेत आहे. हे पहा, आता हे जे सगळं साहित्य आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ते मिक्सरला दळून घ्यायचं. दोन्ही साहित्य दळताना सेपरेट दळायचं. आता अगोदर आपण जे वाटीमध्ये काढलेलं सगळं साहित्य होतं ते मिक्सर पल्स मोडवर आपण ते दळून घेतलेलं आहे. याचं कारण असं की त्या सगळ्या जिन्नसमध्ये तेल असतं आणि ते तेल खूप जास्त रिलीज होऊ नये यासाठी मिक्सर एकसारखं चालू बंद करत आपल्याला ते दळून घ्यायचं. एकसारखं चालू ठेवायचं नाही. त्यानंतर त्यामध्येच आपण खारीक आणि खोबऱ्याची जी पेस्ट पावडर दळून घेतलेली होती ती सगळी टाकायची, हलकीशी मिक्स करायची आणि पुन्हा एकदा आपण ते मिक्सरला दळून घेतलेलं आहे. हे पहा. त्यानंतर यामध्ये टाकायचा गूळ. आता खारीकमध्ये गोडपणा हा असतोच, त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडासा गूळ टाकलेला आहे. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही गूळ टाकू शकता. या चमच्याच्या मापाने साधारणतः 2 चमचे एवढं मी साजूक तूप टाकणार आहे. 1 चमचा साजूक तूप टाकायचं, मिक्सरला दळून घ्यायचं थोडंसं पल्स मोडवर, पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप टाकायचं. अशा पद्धतीने साजूक तूप टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे पहा, अगदी छान परफेक्ट असं लाडू करण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण जे थोडे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी बाजूला ठेवले होते ते हलकेसे आपण या ठिकाणी फोडून घेतलेलं आहे आणि जे आपल्याला गार्निशिंगसाठी यामध्ये टाकायचे आहे. छान मिक्स करून द्यायचं. त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी लाडू बांधून घेणार आहोत. हे पहा, खूप छान व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच याचे मी लाडू तयार करून घेणार आहे. अगदी सहज लाडू वळले जात आहे, कारण या ठिकाणी खारीक आणि खोबऱ्याचे लाडू बांधण्यासाठी आपल्याला साजूक तूपच हे जास्त क्वांटिटीमध्ये वापरावं लागतं, जेणेकरून तो लाडू पटकन वळले जातो. हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असा हा लाडू आपला तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी तयार करून घेणार. आकार परफेक्ट देता येतो. अगदी सहज हा लाडू आपल्याला तयार करता येतो. तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असा हा लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहे. साधारणतः एवढे लाडू आपले तयार झालेले आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. खूप छान खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे.
त्याचबरोबर वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता आपण नवनवीन रेसिपीज पाहत असतो. तुम्हाला अगदी शरीरामध्ये HB कमी झालेलं असेल, कॅल्शियमची कमतरता असेल तर त्या सगळ्यांसाठी पौष्टिक लाडू आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.